थिंक अँड ग्रो रिच प्रकरण चौथे. आत्मसूचना. अचेतन मनाला प्रभावित करण्याचे साधन. आपल्या 5 इंद्रियांमार्फत डोळे, नाक, कान, त्वचा, जीभ आपल्या मनापर्यंत सूचना पोहोचवणाऱ्या सगळ्या स्वयंप्रेरित उद्दीपकांना व सगळ्या सूचनांना आत्मसूचना ही संकल्पना लागू पडते. दुसऱ्या रीतीने सांगायचे तर आत्मसूचना या स्वयंसूचना असतात, जिथे जाणीवपूर्वक जागृत विचार होत असतात. चेतन मन आणि अजाणता कृती करायला लावणारे अचेतन मन या मनाच्या दोन्ही भागांना जोडणारा, त्यांच्यात संबंध प्रस्थापित करणारा दुवा म्हणजे आत्मसूचना. एखादा त्याच्या मनात जे विचार वर्चस्वशाली होऊ देतो, ज्या विचारांना त्याच्या मनात तीव्रपणे धारण करतो, मग ते विचार नकारात्मक असो वा सकारात्मक याने काही फरक पडत नाही, हे सगळे विचार आत्मसूचनांच्या सिद्धांताद्वारे आपोआप स्वेच्छेने अचेतन मनात प्रवेश करतात आणि त्यालाही या विचारांनी प्रभावित करतात. इथरमधून पकडलेल्या विचारांच्या अपवादाशिवाय कोणताही नकारात्मक किंवा सकारात्मक विचार आत्मसूचनेच्या सिद्धांताच्या मदतीशिवाय अचेतन मनात प्रवेश करूच शकत नाही. वेगळ्या रीतीने सांगायचे तर आपल्या पंचेंद्रियांकडून दिली जाणारी सगळी माहिती, ज्ञान चेतन मनाद्वारा थांबवली जाते आणि मग ती माहिती एकतर अचेतन मनाकडे पाठवली जाते किंवा स्वेच्छेने नाकारली जाते. म्हणजेच चेतन मन हे अचेतन मनाकडे जाणाऱ्या दारावरील पहारेकऱ्याचे काम करते. निसर्गाने आपल्याला अशा रीतीने बनवले आहे की आपल्या पंचेंद्रियांमार्फत जाणाऱ्या सगळ्या माहितीवर आपण संपूर्ण नियंत्रण ठेवू शकतो. पण या विधानाचा अर्थ असा होत नाही की आपण नेहमीच तसे नियंत्रण ठेवतो. खरे तर बहुसंख्य प्रसंगी आपण तसे नियंत्रण ठेवत नाही. इतर सगळे लोक दारिद्र्यात का खितपत पडले आहेत, याचा खुलासा हाच आहे. जरा आठवून पहा की अचेतन मनाबद्दल काय सांगितले जाते. अचेतन मन हे अशा सुपीक जमिनीसारखे असते की जर त्या जमिनीत हव्या असलेल्या पिकाचे बीज पेरली गेली नाहीत तर ते तिथे मुबलक प्रमाणात तृण माजते. आत्मसूचना हे नियंत्रणाचे असे साधन आहे की ज्याद्वारे आपण आपल्या अचेतन मनात सकारात्मक विचार हेतुपूर्वक रुजवू शकतो किंवा नकळत चुकून आपल्या मनाच्या समृद्ध बगीच्यात विनाशक विचारांना प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा करून देऊ शकतो. प्रकरण 2 मध्ये दिलेल्या 6 टप्प्यांपैकी शेवटच्या टप्प्यात तुम्हाला अशा सूचना दिल्या गेल्या आहेत की तुमच्या पैशांच्या अभिलाषेचे लेखी विधान रोज दिवसातून दोनदा मोठ्याने म्हणा. ते पैसे तुम्हाला मिळालेले आहेत असे चित्र रंगवा व तसा अनुभव घ्या. या सूचनांचे पालन करून तुम्ही तुमच्या अभिलाषेचा विषय संपूर्ण श्रद्धेसह सरळ तुमच्या अचेतन मनाला कळवता. ही क्रिया वारंवार करून तुम्ही तुमची इच्छा भौतिक रूपात साकार होण्यासाठी अनुकूल अशा विचार पद्धतींना स्वेच्छेने निर्माण करता. प्रकरण 2 मध्ये दिलेल्या या टप्प्यावर पुन्हा जा, ते पुन्हा एकदा वाचा आणि काळजीपूर्वक आणि मग पुढे जा. त्यानंतर प्रकरण 7 मध्ये दिलेल्या तुमच्या मास्टर माइंड समूहरचनेच्या 4 सूचना अत्यंत काळजीपूर्वक वाचा. या प्रकरणात तुम्हाला आत्मसूचनांबाबत जे काही सांगितले जात आहे त्याच्याशी या दोन्ही प्रकरणातील सूचनांची तुलना केल्यास तुम्ही पाहू शकाल की त्या सूचनांमध्ये स्वयंसूचनांच्या सिद्धांताचा समावेश केला गेला आहे. म्हणून हे लक्षात ठेवा की ज्या विधानाद्वारा तुम्ही धन चेतना निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहात ते विधान केवळ मोठ्याने वाचून अपेक्षित फल निष्पत्ती होणार नाही, तर त्या शब्दांसोबत तुमच्या तशा भावनाही जागृत व्हायला हव्यात. जर तुम्ही सुप्रसिद्ध एमिल कोयेचे सूत्र वापरून रोज दिवसातून करोडो वेळा दररोज प्रत्येक रीतीने मी अधिकाधिक चांगला होत आहे हे वाक्य म्हटले, पण त्या शब्दांना श्रद्धेचा रंग चढवला नाही, तर तुम्हाला कोणतेच हवेसे परिणाम मिळणार नाहीत. तुमच्या अचेतन मनाला केवळ असेच विचार कळतात व ते केवळ अशाच विचारांवर कार्य करते ज्यांच्यात तुमच्या भावना सामावलेल्या आहेत. हे तथ्य इतके महत्त्वाचे आहे की त्याची पुनरावृत्ती प्रत्येक प्रकरणात करणे गरजेचे ठरते. बरेच लोक जे स्वयंसूचनांच्या तत्त्वाचा वापर करू पाहतात त्यांना अपेक्षित परिणाम न मिळण्याचे कारण म्हणजे या गोष्टीच्या माहितीचा अभाव हेच आहे. भावनेचा ओलावा नसलेले फक्त कोरडे सपाट शब्द अचेतन मनाला प्रभावित करू शकत नाहीत.
जोपर्यंत तुम्ही तुमच्या विचारांना व्यक्त केलेल्या शब्दांना विश्वासाच्या भावनेने पुरेसे भारून टाकायला शिकणार नाही, तोपर्यंत तुम्ही अचेतन मनापर्यंत पोहोचू शकणार नाही आणि तुम्हाला कोणतेच वाखाणण्याजोगे परिणाम मिळणार नाहीत. या पद्धतीचा वापर करीत असताना जर पहिल्या प्रयत्नात तुम्हाला तुमच्या भावनांना नियंत्रित करून त्यांना शब्दांच्या दिशेने वळण्याचे जमले नाही, तरी तुम्ही निराश होऊ नका. हेही लक्षात ठेवा, फुकटात काहीच मिळत नसते. काहीच न करता काहीतरी मिळत नसते. तुमच्या अचेतन मनाशी संपर्क साधून त्याला प्रभावित करण्याच्या क्षमतेचीही काही किंमत असते आणि ती तुम्ही चुकवली पाहिजे. यात तुमची इच्छा असली तरी फसवेगिरी करता येत नाही. तुमच्या अचेतन मनाला प्रभावित करण्याच्या क्षमतेची किंमत आहे. इथे वर्णन केलेल्या सिद्धांतांना लागू करण्याची अविरत चिकाटी यापेक्षा कमी किंमतीत तुम्ही अपेक्षित क्षमता विकसित करू शकत नाही. तुम्ही आणि केवळ तुम्हीच हे ठरवायला हवे की जे बक्षीस मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात त्यासाठी तुम्हाला द्याव्या लागणाऱ्या किंमतीच्या योग्यतेची आहे की नाही. पैसे आकर्षित करण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी केवळ शहाणपणा आणि हुशारी पुरेशी ठरत नाही. काही अपवादात्मक घटनांमध्ये या सिद्धांताद्वारे सरासरीच्या नियमानुसार पैसा ओढवून आणला जातो. पण पैसा ओढवून आणण्यासाठी इथे वर्णन केलेल्या पद्धती आणि काही सरासरीच्या नियमावर आधारित नाहीत. शिवाय या पद्धती पक्षपाती नाहीत. त्या एका व्यक्तीसाठी जितक्या परिणामकारक ठरतील तितक्याच त्या दुसऱ्या व्यक्तीसाठी परिणामकारक ठरतील. जिथे अपयश अनुभवाला येते तिथे या पद्धती अपयशी ठरलेल्या नसतात. ते त्या व्यक्तीचे अपयश असते. तुम्ही प्रयत्न केला आणि तुम्हाला यश मिळाले नाही तर आणखीन एक प्रयत्न करा आणि आणखीन एक प्रयत्न. तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत प्रयत्न करीत राहा. एखादी अभिलाषा जोपर्यंत ज्वलंत झपाटले पण बनत नाही तोपर्यंत तिच्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या तुमच्या क्षमतेवर तुमची स्वयंसूचनाच्या सिद्धांताचा वापर करण्याची क्षमता अवलंबून असते. म्हणून जेव्हा तुम्ही दुसऱ्या प्रकरणात दिलेल्या सूचनांचे पालन करायला लागाल तेव्हा तुमच्यासाठी एकाग्रतेच्या सिद्धांताचा वापर करणे आवश्यक ठरेल. प्रभावीपणे लक्ष एकाग्र करण्यासाठी काही सूचना अशा. जेव्हा तुम्ही या 6 सूचनांपैकी पहिल्या सूचनेचे पालन करून तुम्हाला हव्या असलेल्या पैशांची ठराविक रक्कम निश्चित करता तेव्हा त्या रकमेवर तुमचे विचार केंद्रित करून लक्ष केंद्रित करा. त्यासाठी डोळे मिटून त्या रकमेच्या नोटांची रास प्रत्यक्षात दिसेपर्यंत त्या रकमेवर आपले लक्ष टिकवून ठेवा. हे दिवसातून कमीत कमी एक वेळ तरी अवश्य करा. हा सराव करीत असतानाच सध्यावरील प्रकरणात दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि ती रक्कम खरोखरच तुमच्या ताब्यात आली आहे असे चित्र रंगवा. इथे एक महत्त्वाचे तथ्य असे, तुमच्या अचेतन मनाला तुमच्या सूचनांचा अर्थ कळेपर्यंत जरी त्या वारंवार द्यायला हव्या, त्यांची पुनरावृत्ती करायला हवी, तरी हे जाणून घ्या की संपूर्ण श्रद्धेने भारित झालेले तुमचे अचेतन मन आदेश स्वीकारते व त्यानुसार कामाला लागते. असे समजा की तुम्ही तुमच्या अचेतन मनाशी एक खेळ खेळत आहात. तुमचा तसा विश्वास आहे म्हणून तुम्ही तुमच्या अचेतन मनाला युक्तीने या गोष्टीवर विश्वास ठेवायला लावा की तुम्ही तुमच्या नजरेसमोर उभी केलेली रक्कम तुम्हाला मिळायलाच हवी. ही रक्कम आधीपासूनच तुमच्या अचेतन प्रतीक्षेत आहे. तेव्हा हे पैसे तुमचे हक्काचे आहेत. ते मिळवून देण्यासाठी तुमच्या अचेतन मनाने एखादी व्यवहार्य योजना तुमच्या हाती द्यायला हवी. हा विचार तुमच्या कल्पनेच्या हवाली करून द्या आणि मग पहा ती काय करू शकते किंवा तुमची अभिलाषा साकार करण्यासाठी, ती रक्कम गोळा करण्यासाठी कोणती व्यवहारोपयोगी योजना बनवू शकते. तुमच्या नजरेसमोर तुम्ही जी रक्कम ठेवली आहे त्याच्या मोबदल्यात एखादी सेवा किंवा माल पुरवण्याच्या एखाद्या ठराविक योजनेची वाट पाहत बसू नका. लगेचच ती रक्कम तुमच्या ताब्यात आलेलीच आहे असे पाहायला लागा. त्या दरम्यान तुमच्या अचेतन मनाने तुम्हाला हवी असलेली अशी एखादी योजना तुम्हाला घ्यावी म्हणून अपेक्षा बाळगा. त्याच्याकडे तशी मागणी करा. तशा योजनेकडे सतर्कतेने लक्ष ठेवा आणि तशी योजना तुमच्या मनात 6व्या इंद्रियाच्या मदतीने विजेप्रमाणे चमकून जाईल, कदाचित अंतःस्फुरणेच्या रूपात. अशा अंतःस्फुरणेला तुमच्या अचेतन मनाच्या असीमित प्रतिभेने पाठवलेला संदेश समजा.
त्याचा आदर बाळगा आणि ती प्राप्त होताच तिच्यानुसार कृती करायला लागा. असे करण्यात हयगय केली, असफल झाला तर ते तुमच्या यशासाठी घातक ठरवू शकते. चौथ्या सूचनेत तुम्हाला सुचवले गेले आहे की तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक निश्चित योजना आखा आणि तिला लगेचच वेळ न दवडता कृतीत आणायला आरंभ करा. या आधीच्या परिच्छेदात वर्णन केल्यानुसार तुम्ही या सूचनेचा अंमल करायला हवा. तुमची ही योजना तयार करताना तुमच्या बुद्धीवर, तर्कावर विशेष विश्वास ठेवू नका. तुमचे तर्क चुकीचे असतात. याशिवाय तुमची तर्कप्रणाली आळशी असू शकते आणि जर तिने तुम्हाला मदत करावी म्हणून तुम्ही तिच्यावर पूर्णपणे विसंबून राहिलात तर ती तुम्हाला निराश करेल. जेव्हा तुम्ही डोळे मिटून तुम्हाला हव्या असलेल्या रकमेचे चित्र रंगवत असता तेव्हा त्याच्या मोबदल्यात तुम्ही पुरवू इच्छित असलेली सेवा किंवा माल देत आहात असेही त्या चित्रात पहा. हे फार महत्त्वाचे आहे. सूचनांचा सारांश. तुम्ही हे पुस्तक वाचत आहात यावरून हे सूचित होते की तुम्ही प्रांजळपणे ज्ञान मिळवू इच्छिता. ही गोष्ट पुढे असेही सुचवते की तुम्ही या विषयाचे विद्यार्थी आहात. जर तुम्ही शिष्याच्या भूमिकेत असाल तर तुम्ही खूप काही शिकू शकाल अशी शक्यता आहे, कारण तुम्ही विषयाच्या विनम्र दृष्टिकोनाद्वारा शिकू शकता. सांगितले तसे करण्याची तयारी हवी. जर तुम्ही यापैकी काही सूचनांचे पालन करायचे ठरवले व इतर सूचनांकडे दुर्लक्ष केले किंवा त्यांचे पालन करायला नकार दिला तर समजा की तुम्हाला अपयशच लाभेल. समाधानकारक परिणाम मिळवायचे असतील तर तुम्ही सगळ्या सूचनांचे श्रद्धेने पालन करायला हवे. दुसऱ्या प्रकरणातील 6 टप्प्यांतील सूचना या प्रकरणात सांगितलेल्या तत्त्वांशी एकत्रित करून त्याचा सारांश पुढीलप्रमाणे सांगता येईल. 1. एखादी अशी शांत जागा निवडा जिथे तुम्हाला कोणाचा अडथळा येणार नाही. डोळे मिटा आणि तुम्ही प्राप्त करू इच्छित असलेली रक्कम, तिच्या प्राप्तीसाठी तुम्ही ठरवलेल्या कालावधी आणि त्या पैशाच्या मोबदल्यात तुम्ही देऊ करीत असलेली सेवा किंवा माल यासंबंधी तुम्ही लिहून ठेवलेले विधान मोठ्याने म्हणा, ज्यामुळे तुम्ही स्वतःचा आवाज ऐकू शकाल. या सूचनांचे पालन करीत असताना तुम्हाला ही रक्कम आधीच मिळालेली आहे असे पहा. उदाहरणार्थ, समजा तुम्ही 10 लाख रुपये गोळा करू इच्छिता. त्यासाठी तुम्ही पुढील 5 वर्षाचा कालावधी निश्चित केला आहे. ही रक्कम मिळवण्यासाठी तुम्ही विक्री प्रतिनिधी म्हणून सेवा देण्याचे ठरवले आहे. अशा परिस्थितीत तुमचे लेखी विधान काहीसे असे असावे: 1 जानेवारी 2020 पर्यंत माझ्या ताब्यात 1 लाख रुपये आलेले असतील. हे पैसे या दरम्यान माझ्याकडे वेळोवेळी विविध रकमेच्या स्वरूपात येतील. या पैशांच्या मोबदल्यात मी विक्री प्रतिनिधी म्हणून मला शक्य होईल तितकी संपूर्णपणे आणि कार्यक्षमतेने शक्य तितक्या चांगल्या प्रमाणात व शक्य तितक्या चांगल्या दर्जाची सेवा पुरवीन. तुम्ही पुरवू इच्छिणाऱ्या सेवेचे किंवा मालाचे वर्णन करा. मला विश्वास आहे की मी ही रक्कम मिळवेन. माझी श्रद्धा इतकी बळकट आहे की आत्ताच ती रक्कम मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकतो. मी तिला माझ्या हाताने स्पर्श करीन. त्याच्या बदल्यात मी जे देऊ इच्छितो त्या प्रमाणात ती माझ्याकडे हस्तांतरित होण्यासाठी सज्ज झाली आहे. ही रक्कम प्राप्त करण्यासाठी मी एका योजनेच्या प्रतीक्षेत आहे आणि ती योजना मला मिळताच मी ती अंमलात आणीन. 2. तुम्ही मिळवू इच्छित असलेली रक्कम तुम्ही तुमच्या कल्पनेत पाहीपर्यंत हा कार्यक्रम रात्री आणि सकाळी पुन्हा पुन्हा राबवा. 3. तुमच्या या विधानाची एक लिखित प्रत अशा ठिकाणी लावा जिथून ती रात्री आणि संध्याकाळी तुमच्या नजरेला पडेल. रात्री झोपी जाण्यापूर्वी आणि सकाळी जाग आल्या आल्या तिला मोठ्याने पाठ होईपर्यंत वाचा. या सूचना अंमलात आणत असताना लक्षात असू द्या की तुम्ही तुमच्या अचेतन मनाला आदेश देण्याच्या हेतूने स्वयंसूचनांच्या सिद्धांताचा वापर करीत आहात. हेही लक्षात ठेवा की तुमचे अचेतन मन केवळ त्याच सूचनांवर कार्य करू लागते ज्या भावनेने भरलेल्या असतात आणि ज्या त्याच्याकडे भावपूर्ण पाठविण्यात येतील. सगळ्या भावनांमध्ये श्रद्धा सर्वात जास्त बळकट आणि अत्यंत उत्पादक भावना आहे. तिच्या प्रकरणातील सूचनांचे पालन करा. या सूचना प्रारंभी तुम्हाला विचित्र वाटू शकतील, पण त्यामुळे अस्वस्थ होऊ नका. तरीही त्याचे पालन करा. जर तुम्हाला दिलेल्या सूचनांचे तुम्ही मनाने व कृतीने पालन कराल तर अशी वेळ लवकरच येईल की शक्तीचे एक नवे विश्व तुमच्यासमोर उलगडत जाईल. सगळ्याच नव्या कल्पनांबद्दल शंकाशील असणेच हे सगळ्या मानवांचे एक वैशिष्ट्य असते. पण वरील मार्गदर्शक सूचनांचे तुम्ही पालन करीत गेलात
तर तुमच्या शंकेखोरीची जागा लवकरच विश्वास घेईल आणि तो विश्वास लवकरच संपूर्ण श्रद्धेचे शुद्ध रूप धारण करेल. मग तुम्ही अशा एका बिंदूपाशी पोहोचाल की जिथून तुम्ही स्वतःच म्हणाल, मी माझ्या नशिबाचा मालक आहे, माझ्या आत्मारूपी जहाजाचा मी कप्तान आहे. अनेक तत्त्वज्ञांनी असे विधान केले आहे की या जगात लोकांचे स्वतःच्या नशिबावर नियंत्रण असते, पण त्यांच्यापैकी अधिकतर हे सांगू शकले नाहीत की असे कसे असू असते. एखाद्याचे या जागतिक त्यांच्या स्थानावर आणि विशेषतः आर्थिक स्थानावर नियंत्रण कसे असू शकते, ही गोष्ट या प्रकरणात बारकाईने स्पष्ट केली आहे. लोकांमध्ये त्यांच्या स्वतःच्या अचेतन मनाला प्रभावित करण्याची शक्ती असते आणि या शक्तीद्वारे त्यांना त्या अमर्याद प्रतिभेचे सहकार्य लाभत असते. त्यामुळे लोक स्वतःवर व त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीवर ताबा ठेवू शकतात. हे प्रकरण म्हणजे या तत्त्वज्ञानाचा पायाचा दगड आहे. जर तुम्हाला तुमची पैशांची अभिलाषा वास्तवात साकार करायची असेल तर या प्रकरणातील सूचना नीट समजून तुम्ही त्यांची चिकाटीने अंमलबजावणी करायला हवी. तुमची अभिलाषा पैशात रूपांतरित करण्याचे कार्य साधण्यासाठी अचेतन मनाशी संपर्क साधून त्याला प्रभावित करण्यासाठी स्वयंसूचनांच्या साधनाचा वापर करावा लागतो. इतर सिद्धांत ही साधी साधने आहेत ज्यांच्या वापराने स्वयंसूचना देता येतात. हा विचार नेहमी मनात बाळगा आणि मग तुम्ही सदैव स्वयंसूचनेच्या सिद्धांताच्या या महत्त्वपूर्ण भागाविषयी जागरूक राहाल की या पुस्तकात वर्णन केलेल्या विधीनुसार व पैसे जमवण्याच्या तुमच्या प्रयत्नात यांचा वाटा कसा असतो. या सूचनांचे पालन अगदी लहान अनभिज्ञ बालकाच्या अज्ञानकितेने करा. तुमच्या प्रयत्नांमध्ये बालसुलभ श्रद्धा ओता. तुम्हाला मदत करण्याच्या प्रांजळ व प्रामाणिक इच्छेपोटी लेखकाने ही खबरदारी घेतली आहे की या सूचनांमध्ये कोणत्याही अव्यवहार्य सूचनेचा शिरकाव होऊ नये. जेव्हा तुम्ही हे पुस्तक संपूर्णपणे वाचून संपवाल तेव्हा पुन्हा या प्रकरणाकडे वळा आणि मनाने आणि कृतीने या सूचनांचे पालन करा. जोपर्यंत तुम्हाला हे पूर्णपणे पटत नाही की स्वयंसूचनाचे तत्त्व बळकट ठोस आहे आणि त्यास तुम्हाला जे मिळवू देतील असा दावा केला आहे ते सगळे तुम्हाला मिळवून देतीलच, तोपर्यंत हे पूर्ण प्रकरण रोज रात्री एकदा मोठ्याने वाचा. तुम्ही हे वाचत असताना तुमच्यावर अनुकूल प्रभाव टाकणाऱ्या प्रत्येक वाक्याला अधोरेखित करा. या सूचनेच्या अक्षर न अक्षराचे पालन करा आणि ती तुमच्यासाठी यशाच्या सिद्धांताची संपूर्ण समजूत आणि प्रावीण्याचा मार्ग खुला करून देईल.